स्वागत आहे आपलं आजच्या नवीन अपडेटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन कव्हर केले होते आणि आजच्या अपडेटमध्ये आपण त्या पुढील भाग हा दारवा जंक्शनच्या दिशेने कव्हर करणार आहे. समोर आपल्याला जो पूल दिसतो आहे हा न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या रेल्वे लाईनवरील पूल आहे आणि या पुलाला रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने क्रॉस करेल व दारवा जंक्शनकडे या दिशेने जाणार आहे. या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 500 मीटर अंतरावर बनवण्यात येत आहे. न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशननंतर ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने म्हणजे दारवाकडे जाताना आपण पाहू शकाल की या ठिकाणचे अर्थवर्क तसेच पाण्याचा निचरा होण्याकरिता नाल्यांच्या निर्मितीचे जे बांधकाम आहे ते पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणचे अर्थवर्क हे अप व डाऊन अशा 2 ट्रॅककरिता बनवण्यात आले आहे. या ठिकाणचे अर्थवर्क पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी आता गिट्टी टाकण्याचे जे काम आहे ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तर न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 500 मीटर अंतरावर या ठिकाणी आपण पाहू शकता की नाल्या निर्मितीचे जे काम आहे ते या ठिकाणापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणचे अर्थवर्क देखील पूर्ण झाले आहे व या ठिकाणावरून समोर आपल्याला ट्रॅक लेईंगकरिता किंवा स्लीपर लेईंगकरिता गिट्टी टाकण्याचे जे काम आहे ते करण्यात आल्याचे दिसून येईल. समोर ही वर्धा नांदेड रेल्वे लाईन समोरच्या दिशेने यवतमाळ दारवा रोडला खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे आणि त्याकरिताच समोर एका पुलाच्या निर्मितीचे कार्य देखील सुरू आहे. तर आता आपण आलो आहे दारवा ते यवतमाळ या रोडवर आणि या ठिकाणी पाहू शकता की यवतमाळ शहरापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी रेल्वे लाईनचे हे क्रॉसिंग हे खालच्या दिशेने होणार आहे यवतमाळ दारवा रोडसोबत. समोरच्या दिशेला आपल्याला पुलाच्या निर्मितीचे बांधकाम दिसेल. या ठिकाणी 3 गर्डर या ठिकाणी लॉन्च देखील करण्यात आले आहे. तर बाकी गर्डर हे लॉन्च करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण व्हायची आहे. जर आपण बघितलेस तर या पुलाच्या खालच्या दिशेला आपल्याला 1 ते 2 गर्डर हे असेंबल करून ठेवण्यात आल्याचे दिसून येईल. लवकरच या पुलावर या गर्डरचे लॉन्चिंग करून त्यानंतर वरती स्लॅब कास्टिंगचे जे काम आहे ते करण्यात येईल व त्यानंतर यवतमाळ दारवा रोडची बांधणी करण्यात येईल. ही झाल्यानंतरच हा रस्ता पूर्ण चालू करण्यात येईल व नंतर रेल्वे लाईनचे जे कार्य आहे ते खालच्या दिशेने करून समोरच्या दिशेने रेल्वे लाईन ही दारवाकडे घाटाच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे. तर अशा प्रकारे घाटातून मार्ग काढत ही रेल्वे लाईन दारवा रोडला क्रॉस करून या दिशेने येणार आहे. या लोकेशनवरील कार्य हे नव्यानेच करण्यात आल्यामुळे पहिल्यांदाच आपण ही लोकेशन कव्हर करत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी देखील आता कामाची सुरुवात झाली आहे आणि समोर आता खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन जाताना दिसेल. समोरील भाग हा अतिशय खोल दरी असल्यामुळे या ठिकाणी एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे आणि हा जो पूल आहे हा रेल्वे पूल याच ठिकाणावरून सुरू होतो. या ठिकाणी येणे तसेच काम करणे हे अतिशय जोखमीचे आहे. तर आता पाहू शकता मित्रांनो, या यवतमाळ ते दारवा रोडवर घाटाच्या सुरुवातीला आपण जो पूल पाहिला हा अतिशय मोठा पूल या दिशेने येणार आहे व दारवा यवतमाळ या रोडला क्रॉस करणार आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी अतिशय उंच पिलरवर हा पूल बनवण्यात येत आहे व काही पिलरवर गर्डर टाकण्याचे जे काम आहे ते देखील पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणचे जे पिलर आहेत हे साधारणतः 70 ते 80 फूट उंचीचे बनवण्यात आले आहे. अतिशय उंच असे हे पुलाचे पिलर्स आपण या ठिकाणी पाहू शकता. काही पिलरवर गर्डर कास्टिंग झाल्यामुळे
लवकरच या ठिकाणी स्लॅब टाकण्यात येणार आहे. त्यामुळेच तात्पुरता या ठिकाणी जो यवतमाळ दारवा रोड आहे हा तात्पुरता डायव्हर्ट करण्यात आला आहे. तर मित्रांनो, जर बघितले तर या पुलाची जी लांबी आहे ती अतिशय जास्त असणार आहे. साधारणतः 400 ते 500 मीटरचा हा पूल असणार आहे. समोर आपण पाहू शकता की जंगलाकडे जाणाऱ्या या दिशेला देखील समोरच्या दिशेने या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे सुरू आहे. लेवल मॅच करण्याकरिता बऱ्याच लोकेशनवर या वर्धा नांदेड रेल्वे लाईनला पुलाच्या साहाय्यानेच बनवण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या 2 पिलरची कनेक्टिव्हिटी होण्याकरिता व तसेच पुलाच्या निर्मितीच्या कार्याकरिता या ठिकाणी एका पिलरचे कार्य हे करण्यात येणार आहे. हा जो पिलर आहे हा यवतमाळ दारवा रोडच्या अगदी लगतच तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी पाहू शकता की नवीन पिलरच्या निर्मितीकरिता रस्ता डायव्हर्ट करण्यात आला आहे व या ठिकाणी फाउंडेशन वर्क हे सुरू करण्यात आले आहे. या दिशेला न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावर साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर असेल आणि या दिशेला सर्व पिलरवर गर्डर टाकण्याचे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येईल. तर या ठिकाणी खालच्या दिशेला देखील एक नवीन पिलर तसेच एक या दिशेला असे 2 पिलरच्या निर्मितीचे कार्य या ठिकाणी बाकी आहे. त्यानंतर हा पूल पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच वरच्या दिशेला पूर्णपणे स्लॅब कास्टिंग करून ही जी रेल्वे लाईन आहे ही समोरच्या दिशेला घाटाच्या दिशेने समोर जाणार आहे. या दिशेला दारवा जंक्शन हे या ठिकाणावरून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर असू शकेल. येत्या काही महिन्यांमध्ये या ठिकाणच्या पुलाचे निर्मिती कार्य हे पूर्ण करण्यात येणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत हा पूल पूर्ण होईल अशी आपल्याला अपेक्षा करायला हरकत नाही. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.